वाशिम जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईचा परिणाम आता बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून आला आहे। पाण्याकरिता नागरिकांना दररोज संघर्ष करावा लागत असताना मिळवलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्यांना अभूतपूर्व मागणी वाढली आहे। विशेष म्हणजे टाक्यांच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली असतानाही जिल्ह्यात यंदा विक्रमी विक्री झाल्याचे चित्र आहे। वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू लागली होती। उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्याने विहिरींची पाणी पातळी खालावली आणि अनेक बोरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्यात। अनेक गावांमध्ये नळ योजना विस्कळीत झाल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली आहे। काही ठिकाणी टँकरवर तर काही ठिकाणी खासगी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे। अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने मिळवलेले पाणी सुरक्षित साठवून ठेवण्याकरिता नागरिकांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्यांकडे धाव घेतली आहे। त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत पाण्याच्या टाक्यांची मागणी प्रचंड वाढली आहे। विशेषतः 200, 300, 500 आणि 1000 लिटर क्षमतेच्या टाक्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। वाढत्या मागणीमुळे कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी टाक्यांच्या किमतीत 15 ते 20% वाढ केली आहे। पूर्वी सुमारे 2000 ते 2200 रुपयांना मिळणारी 500 लिटरची टाकी आता सुमारे 2800 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। तर 1000 लिटर क्षमतेच्या टाकीची किंमत पूर्वी 4500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान होती। आता त्या टाकीसाठी ग्राहकांना 5500 ते 6000 रुपये मोजावे लागत आहे। दरवाढ असूनही पाणी टंचाईमुळे नागरिकांकडे टाकी खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने विक्रीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे या उन्हाळ्यात प्लास्टिक पाण्याच्या टाक्यांचा बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे। पाणी टंचाईचा फटका केवळ नागरिकांनाच नाही तर त्यांच्या खिशालाही बसत आहे। पाणी साठवण्याकरिता आवश्यक असलेल्या प्लास्टिक टाक्यांच्या किमती वाढत असल्या तरी गरजेपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत। त्यामुळे यंदाचा उन्हाळा पाणी टंचाईसोबतच पाणी साठवणुकीच्या वाढत्या खर्चासाठीही लक्षात राहणार आहे।